ओके, सुरू करूया आपण. नमस्कार सर्वांना, गुड इव्हनिंग. कोणीतरी अनम्यूट झालंय. हां, ठीक आहे. ओके. तर मागच्या सेशनमध्ये आपण उंबरखिंडीवर जो कारतलब खानाचा पराभव वगैरे झाला होता आणि मग त्यानंतर शिवाजी महाराजांनी जे काही हानी वगैरे झाली होती त्यासाठी कोकणावर स्वारी करायचा निर्णय घेतला होता पर्यंत आपण आलो होतो. सो त्याच्या पुढची ही जी शिवाजी महाराजांची कोकणावर स्वारी झाली होती त्याच्याबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये पाहूया. याचा थोडासा बॅकग्राऊंड म्हणायला गेला तर स्टार्टिंग पासून रिव्हिजन म्हणायला गेलं तर शॉर्टमध्ये रिव्हिजन अशी आहे. 1656 साली जावळीचं जे काही प्रकरण होतं ते झालं होतं. त्यानंतर 1659 साली अफजल खानाचा वध झाला आणि तेव्हापासून ही सिरीज पूर्ण चालू होती आणि एकानंतर एक युद्ध वगैरे शिवाजी महाराजांची चालू असलेली आपण पाहू शकतो. मार्च मध्ये शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले. जुलैमध्ये तेथून त्यांनी वेढा फोडून विशाळगडावर आणि मग राजगडावर ते पोहोचले. याच दरम्यान मुघलांनी चाकणचा जो संग्रामदुर्ग आहे त्याला वेढा घातला होता आणि 15 ऑगस्ट 1660 रोजी संग्रामदुर्ग हा मुघलांकडे गेला. त्यानंतर त्याच वेळेस परिंडा जो किल्ला होता तो आदिलशाहीकडे होता. तो आदिलशाहीचा किल्ला जिंकण्यात देखील मुघलांना यश आलं होतं आणि नोव्हेंबर 1660 मध्ये परिंडा किल्ला हा मुघलांकडे आला होता. त्याच्याच पुढच्या वर्षी 1661च्या फेब्रुवारीमध्ये कोकण प्रांत जिंकण्यासाठी कारतलब खान ज्याने परिंडा किल्ला जिंकला होता मुघलांसाठी तो कोकणात उतरण्याच्या तयारीमध्ये आला होता आणि त्यावेळेसच त्या कारतलब खानाचा उंबरखिंडीमध्ये कसा पराभव झाला होता हे आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं. तर हे देखील आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की चाकण आणि पन्हाळा हे दोन किल्ले स्वराज्यातून मुघलांकडे गेले होते. एक आदिलशाहीकडे एक मुघलांकडे आणि स्वराज्याची भरपूर वित्तहानी आणि मनुष्यहानी झाली होती. पावनखिंड प्रकरण किंवा मग इतर जी काही छोटी मोठी युद्ध झाली होती त्यामध्ये वित्तहानी आणि मनुष्यहानी झाली होती आणि ती कुठेतरी भरून काढून स्वराज्याची घडी पुन्हा बसवण्याची गरज होती आणि त्यासाठी सर्वप्रथम द्रव्य म्हणजे पैसा सोबतीला असणं हे खूप जरुरी होतं. हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं आणि त्याबद्दल शिवाजी महाराजांची विचारधरणी कशी होती हे आपण मागच्या सेशनला पाहिलं होतं. सो अशा वेळेस कोणत्या प्रांतावर स्वारी करणं सोपं राहील तर कोकणचा प्रांत त्यासाठी निवडण्यात आला. कोकणच्या प्रांतामध्ये व्यापारी केंद्र होती. स्वकीयांची ॲज वेल ॲज परदेशी जे व्यापारी होते इंग्रज, डच, पोर्तुगीज त्यांची व्यापारी केंद्र असल्यामुळे संपत्ती मुबलक प्रमाणात होती. कोकणचा प्रांत हा विजापुरी जी सत्ता होती त्यांच्याकडे होता नावाला आणि रुस्तमे जमान हा कोकणच्या प्रांताचा सुभेदार होता. परंतु ज्या काही लढाया अफजल खानाच्या प्रकरणानंतर झाल्या होत्या त्यामुळे विजापुरी सत्ता देखील शिनबल झाली होती आणि तिकडे कोणताही समर्थ नेता नव्हता आणि जे लोकल सरदार होते तिथले आदिलशाहीच्या अंमलाखाली असलेले त्यांचंच तिथे प्राबल्य दिसून येत होतं. सो अशा वेळेस कोकणाचा प्रांत हा चांगला असं ठरवण्यात आलं. त्यावेळेसच हे उंबरखिंडीचं प्रकरण झालं आणि त्या प्रकरणानंतर हे जे मुघल परत गेले होते ते पुन्हा खाली कोकणामध्ये उतरू शकतात ही शिवाजी महाराजांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी काय केलं की आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक भाग जे सरनोबत नेतोजी पालकर होते त्यांच्याकडे ठेवला. एक भाग स्वतःकडे घेतला सैन्याचा आणि नेतोजी पालकरांना हे आदेश दिले की तुम्ही घाटावरच थांबा. घाटावरच थांबून मुघल हे परत कोकणाच्या स्वारीवर येऊ शकतात. तसं काही इन केस झालं तर त्यांना अडवण्यासाठी तुम्ही घाटावरच थांबा. नेतोजी पालकर आपल्या सैन्याला घेऊन घाटावर थांबले. आता ह्या कोकण स्वारीची शिवाजी महाराजांची दोन प्रमुख कारणं होती. एक कारण आपण जसं पाहिलं की द्रव्यसाठा जमा करणं ते तर होतच, परंतु त्याचसोबत पन्हाळ्यामध्ये जेव्हा शिवाजी महाराज वेढ्यात अडकले होते त्यावेळेस सिद्धी जोहरला ज्यांनी ज्यांनी मदत केली होती त्याच्यामध्ये राजापूरचे इंग्रज होते आणि जसवंतराव आणि सूर्यराव सुर्वे असे दोन आदिलशाहीचे सरदार जे शिवाजी महाराजांच्या सोबत आहेत असं म्हणत होते, परंतु जेव्हा वेळ आली तेव्हा ते शिवाजी महाराजांच्या समोर लढाईला उभे राहिले. सो ह्या दोघांचाही वचपा काढणे
हा देखील कुठेतरी कोकण स्वारीचा हेतू होता. आता कोकणातील सरदार हे कोण होते? सुर्वे आणि जसवंतराव यांच्याबद्दल आपण पाहूया. पालीचे जसवंतराव. आता हे पाली जे आपलं गणपतीचं पाली आहे, पेनच्या जवळ असलेलं, हे ते पाली नाहीये. हे खाली दाभोळच्या जवळ एक पालेगाव वगैरे अशी गावं आहेत, तिकडचा हे पाली आहे. आणि शृंगारपूर, ज्याला प्रभानवल्ली असं देखील म्हणायचे, तर ते शृंगारपूर सगळ्यांना संभाजी महाराजांच्या सासर असल्यामुळे वगैरे माहित आहे. तर शृंगारपूर ते आणि तिथले सुर्वे राज्यकर्ते होते. हे 2 सरदार होते, जे वरून शिवाजी महाराजांसाठी आस्था भासवीत असत. परंतु विजापूरकरांचा ते विजापूरकरांच्या अंमलाखाली असल्यामुळे विजापूरकरांचा थोडा जोर दिसला, की हे लगेच मराठ्यांच्या विरोधात उभे राहत असत. आणि यांच्या जहागिरी, याच्या मागचं मूळ कारण आपण बघायला गेलो तर यांच्या ज्या जहागिरी होत्या त्या कोकणात होत्या आणि कोकण प्रांत हा आदिलशाहीच्या ताब्यात होता. सो ते पराधीन होते कुठे ना कुठे आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांना देखील माहीत होती. सो शिवाजी महाराजांनी एवढं पन्हाळ्याच्या वेढ्याला, आपल्याला माहिती आहे विशाळगडाच्या खाली हे सुर्वे आणि जसवंतराव पालीचे यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला. तिथे लढाई देखील झाली, परंतु एवढं असून देखील शिवाजी महाराजांनी तो गुन्हा समजला नाही. कारण त्यांना माहित होतं हे आदिलशाहीच्या अंमलाखाली असलेले सरदार आहेत आणि ते पराधीन असल्यामुळे त्यांचा हा गुन्हा नाहीये. परंतु ह्या कोकणच्या स्वारीमध्ये हे खरोखर आपले मित्र आहेत की शत्रू आहेत याची परीक्षा आपण नक्की घेऊया, असं कुठेतरी शिवाजी महाराजांनी विचार केलेला आपल्याला दिसतो. सो ही परीक्षा घ्यायची याच्याबद्दल आपण आता पुढे जाणूनच घेऊया कसं ते झालं. आणि दुसरं आणखी एक जे मोक्याचे शत्रू आपण म्हणू शकतो ते होते राजापूरचे इंग्रज. आता इथे मी राजापूरचे इंग्रज असं म्हणतोय त्याच्यासाठी एक गोष्ट आहे. कारण हे जे सिद्धीचं जे प्रकरण झालं होतं आणि इंग्रज त्याच्या अगेन्स्ट, शिवाजी महाराजांच्या अगेन्स्ट तिथे तोफा घेऊन आले होते. तो याच्या मागे इंग्रजांचं तेव्हाचं हेडक्वार्टर आपण बघितलं तर ते सुरतला होतं आणि सुरतेकडून त्यावेळेस तटस्थ राहण्याचेच आदेश राजापूरच्या इंग्रजांना देण्यात आले होते. राजापूरला हेनरी रेविंग्टन हा मुख्य अधिकारी होता इंग्रजांचा. परंतु त्याने त्यावेळेस सुरतेचेही हे ऑर्डर ऐकले नाहीत आणि अशा प्रकारे तटस्थ राहणारे जे इंग्रज स्वतःला होते ते सिद्धी प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहिले. सुरतेवरून रेविंग्टनला नकार असताना देखील त्याने स्वतःच्या फायद्यासाठी आणि एक काहीतरी आपण चांगलं शाबासकी मिळवण्यासारखं आपण काम करू आणि स्वतःचा बिझनेसचा प्रॉफिट होण्यासाठी त्याने त्यावेळेस सिद्धीला तोफा दिल्या होत्या तोफा. आणि ते तोफा देताना त्याने आणखी एक घोडचूक केली, म्हणजे त्याने इंग्रजांचा जो युनियन जॅक होता तो फडकावून त्याने तोफा उडवल्या आणि त्यामुळे त्याने ओव्हरऑल इंग्रजांनाही याच्यामध्ये खेचलं. आता हा जो वेळ होता तुम्ही जर बघितलं तर थोडासाच वेळ गेलेला आहे आणि ज्या सिद्धीला तोफा दिलेल्या, सिद्धीचा तिकडे विषप्राशन करून त्याला मारण्यात वगैरे आलं होतं आणि रेविंग्टनने हे ज्या तोफा आणि तोफगोळे दिले होते त्याचे पैसे देखील अजून इंग्रजांना मिळालेले नव्हते. सो आता ह्या दोन्ही गोष्टी पारखून घेण्यासाठी शिवाजी महाराज सर्वात पहिले कोकणात उतरले आणि त्यांनी सर्वात आधी दाभोळचं बंदर गाठलं. आता शिवाजी महाराज दाभोळला आले. दाभोळवरून हे जे पालेगाव आहे, पाली, ते जवळ आहे. शिवाजी महाराज खाली कोकणात आले आणि आता ते आपल्यावर आक्रमण करणार. ह्या भीतीने पालीचा जो जसवंतराव राजा होता तो पळून आपल्या मित्र शृंगारपूरला जे सुर्वे होते त्यांच्याकडे पळून गेला आणि तिथे त्याने शरण स्वतःला घेतलं तिकडे. आता शिवाजी महाराजांनी हे एवढं असूनही त्या दोघांकडेही तात्पुरतं दुर्लक्ष केलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. शिवाजी महाराजांनी दाभोळला 2000 सैन्य ठेवलं आपलं. शिवाजी महाराज दाभोळ जिंकून तिथे सगळी व्यवस्था वगैरे केली, 2000 सैनिकांना ठेवलं आणि ते ठेवून राजे चिपळूणला गेले, जे आजचं चिपळूण आहे. चिपळूणला जर तुम्ही कधी गेला असाल तिकडे परशुरामाचं खूप जुनं आणि मोठं मंदिर वगैरे आहे, तीर्थस्थान आहे. तर ते शिवाजी महाराजांच्या वेळेसही होतं. आज जे आपल्याला परशुरामाचं मंदिर दिसतं चिपळूणला, ते मंदिर तेव्हा नव्हतं, परंतु परशुरामाचं तीर्थस्थान तिथे होतं. तो श्री क्षेत्र चिपळूणला शिवाजी महाराज गेले, तिथे परशुरामाचं दर्शन घेतलं त्यांनी, भरपूर दानधर्म केला, तिकडचा प्रदेश स्वराज्यात आला आहे हे तिथल्या लोकांना सांगितलं
आणि असा हा दानधर्म वगैरे करून शिवाजी महाराजांनी तिकडून संगमेश्वर आणि देवरुख इकडे प्रयाण केलं. कोकणाचा भाग जर तुम्ही आणला समोर तर शिवाजी महाराज आता संगमेश्वरकडे आले. तिकडे त्यांनी तो प्रांत जिंकून घेतला आणि पूर्ण संगमेश्वर आणि देवरुख जिंकल्यानंतर तिथे आपले तानाजी मालुसरे आणि पिलाजी नीलकंठ यांची तिथे नियुक्ती केली. तिथे काही सैन्याला ठेवलं थोड्याशा तुकडीला एका तानाजी आणि पिलाजींसोबत. आणि पुढचा प्लॅन शिवाजी महाराजांचा होता आणखी खाली गोव्याच्या साईडला जे राजापूर आहे तिकडे राजापूरकडे जायचं. तिथे इंग्रजांच्या वखारीवर आक्रमण करायचा शिवाजी महाराजांचा प्लॅन होता. तो इकडे राजापूरकडे प्रस्थान करण्याआधी संगमेश्वरला जे तानाजी आणि पिलाजी मालुसरे आणि पिलाजी नीलकंठ यांच्यासोबत जी सैन्याची तुकडी होती त्या सैन्याला जे काही खायला वगैरे हवं आहे, रसद हवी आहे किंवा जे काही त्यांना इश्यू वगैरे आहेत, तर त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी सुर्वे जे होते संगमेश्वर पासून हे प्रभावनली हे जवळच आहे शृंगारपूर. तर त्या सुर्व्यांना सांगितलं की इथे आपली तुकडी आहे आणि तुम्ही यांच्यावर ध्यान द्या. आणि एक नकळतपणे शिवाजी महाराजांना सुर्व्यांची परीक्षा घ्यायची होती. सो शिवाजी महाराजांनी सुर्व्यांना काय सांगितलं त्याबद्दल शिवभारतामध्ये हे खाली दिलेले उल्लेख आहेत. या प्रदेशाच्या संरक्षणासाठी संगमेश्वर येथे राहणाऱ्या माझ्या सेनेवर शृंगारपुराहून आपण मी येईपर्यंत देखरेख ठेवावी. आता हे शिवाजी महाराज सुर्व्यांना सांगतात. कोणत्याही प्रकारचं वैर तुम्ही मनात ठेवू नका, हे शिवाजी महाराज स्वतःहून सांगतात. कारण त्यांना माहित होतं यांना भीती असेल की आपण शिवाजी महाराजांच्या अगेन्स्ट पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये उभे राहिलेलो. शिवाजी महाराज तेच सांगतात, तिथे तुम्ही काही वैर ठेवू नका आणि मी जसं सांगतो तसं करा. आणि असा हा निरोप प्रभावलीच्या राजास म्हणजे सुर्व्यांना, शृंगारपूरचे सुर्वे त्यांना शिवछत्रपतींनी पाठवला. शिवाजी महाराज हे सुर्व्यांना सांगून राजापूरकडे गेले. राजापूरकडे जाताना शिवाजी महाराजांनी 1000 घोडदळ आणि 3000 पायदळ पाठवलं होतं. आणि राजापूरच्या बंदराबद्दल म्हणायला गेलं तर अतिशय श्रीमंत बंदर त्यावेळेसचं राजापूरचं होतं. कारण तिकडे जे हे फॉरेनर्स होते, जे पोर्तुगीज, डच, इंग्रज यांच्या मोठ्या मोठ्या वखारी राजापूरमध्ये होत्या तेव्हा. आणि जगातल्या भरपूर साऱ्या देशांकडून भारताचा जो व्यापार चालायचा तर तिकडे भरपूर साऱ्या देशांमधून व्यापारी राजापूरला येत असत. सो 1 जुलै 1661चं एक वेंगुर्ले रेसिडेंटचं पत्र देखील आहे. त्या पत्रामध्ये देखील काही उल्लेख आहेत, ते आपण पुढे पाहूयाच. तर त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी 1000 घोडदळ आणि 3000 पायदळ राजापूरवर पाठवून दिलं. आणि डायरेक्ट आक्रमण न करता, तुम्ही सुरतेच्या लुटीबद्दल जरी ऐकलं तरी तिथे शिवाजी महाराज डायरेक्ट अशा ठिकाणी आक्रमण करत नसत. ते आधी तिथले जे काही प्रमुख असत, प्रमुख व्यापारी म्हणा किंवा जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना आधी बोलणीसाठी बोलवत असत. त्यांना सांगत असत की आम्हाला एवढी एवढी खंडणी हवी आहे. आणि जर ते नाही झालं किंवा काही दगाफटका होईल असं वाटलं मग आक्रमणास सुरुवात होत असे. जी लोक चांगली कामं करतात किंवा तिथले जे चांगले व्यक्ती आहेत त्यांना शिवाजी महाराजांनी कधीच त्रास दिला नाही. ही गोष्ट सुरतेच्या लुटीमध्ये देखील आपण प्रामुख्याने बघू शकतो. सो रिवाजाप्रमाणे प्रमुखांना तिथे बोलवलं शिवाजी महाराजांनी. आता हा जो राजापूरचा हेनरी रेविंग्टन होता, ज्याने तोफा पुरवल्या होत्या शिवाजी महाराजांच्या अगेन्स्ट, तो हेनरी रेविंग्टन त्याला देखील वाटलं की हा चांगला चान्स आहे, आपण शिवाजी महाराजांना भेटूया आणि त्यांच्या मनात आपल्याबद्दल असं काही नसेल. शिवाजी महाराजांना इंग्रजांचा हा वचपा काढायचाच होता. तो हेनरी रेविंग्टन आणि त्याच्यासोबत त्याचे 3 साथीदार, असे हे इंग्रज साथीदार देखील शिवाजी महाराजांचं हे स्वागत जे झालं राजापूरला तिथे त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी गेले. आता हा फोटो जो आहे हा 1909 सालचा आहे. 1909 साली घेतलेला हा राजापूरच्या वखारीचा फोटो आहे. ह्या ज्या वखारी तुम्हाला दिसत आहेत या ब्रिटिश काळात वगैरे म्हणजे शिवकाळात वगैरे किंवा त्या सुमारासच बांधलेल्या असू शकतात. त्याचं ऑफकोर्स रिनोव्हेशन वगैरे झालं असेल. राजापूरच्या वखारी अशा प्रकारच्या होत्या. तो हा त्याचा एक फोटो आहे. आता जसे हे इंग्रज आले तिथे शिवाजी महाराजांनी ह्या हेनरी रेविंग्टन आणि त्याच्यासोबत जे 3 साथीदार होते आणि त्यांचे राजापूरच्या वखारींमध्ये जे काही इंग्रज अधिकारी होते सर्वांना अटक केली आणि अटक करून सोनगड किल्ल्यावर कैदेमध्ये टाकलं लगेच. आणि इंग्रजांची संपूर्ण वखार, पूर्णच्या पूर्ण वखार, त्याच्यामध्ये जे काही सामान होतं ते सगळं सामान शिवाजी महाराजांनी
सगळं सोबत घेतलं. इतकंच काय, की त्यांना ही शंका होती, की जमिनीमध्ये देखील काही सोनी, नाणी वगैरे गाडून ठेवलेली आहेत. तर लिटरली राजापूरच्या वखारीमधली मावळ्यांनी जमीन खोदून काढली आणि जमिनीमधून सोन्याचा खजाना वगैरे जो त्यांना मिळाला, तो पूर्णच्या पूर्ण मराठ्यांनी सोबत नेला. सो पूर्णपणे वखार धुवून काढली एकदम मराठ्यांनी आणि त्याच वेळेस राजापूरला इराण आणि मस्कतचे काही व्यापारी देखील होते. ते देखील त्या लुटीमध्ये फसले. त्यांनाही काही नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे जे काही शिवाजी महाराजांचं मागच्या काही काळामध्ये नुकसान झालं होतं, ते फक्त ह्या राजापूरच्या लुटीमध्येच भरून निघालं पूर्ण. सो तो शिवाजी महाराजांना भरपूर फायदा झाला आणि घोडे, बैल, कावडे, वैठे यांच्याकडून वाहून ही सारी जी संपत्ती राजापूरला मिळाली होती, ती शिवाजी महाराजांनी लगेच वेगळ्या-वेगळ्या गडांवर पाठवून दिली. आता शिवभारतामध्ये शिवकालीन हे डॉक्युमेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये डिटेल लिस्ट दिली आहे, की राजापूरवरून शिवाजी महाराजांना काय-काय मिळालं. सो ही लिस्ट खरोखर वाचण्यासारखी आहे. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला थोडं झूम करून ही लिस्ट वाचता येईल. जवळपास 85 पेक्षा जास्त पदार्थांची ही लिस्ट आहे. ही तुम्ही नक्की वाचा. मी 1-2 मिनिटं थांबतो. तुम्ही ही लिस्ट एकदम छान प्रकारे वाचा. त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आज जरी आपण घ्यायला गेलो तरी प्रचंड महाग किंमत असलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि ह्या पूर्ण गोष्टी तेव्हा काय-काय लूट तिकडे मिळाली होती याचं खूप चांगलं ही लिस्ट दिलेली आहे. ही लिस्ट एकदा सगळ्यांनी एका मिनिटामध्ये वाचून काढा. आय होप सर्वांचं वाचून झालं असेल. ह्या लिस्टवरून तुम्ही इमॅजिन करू शकता, की जे बोलतात भारतामध्ये खूप हां, काही-काही शब्द समजत नाहीयेत. काही-काही आयुर्वेदिक वगैरे शब्द असतील. सो ते त्याच्याबद्दल जास्त माहिती काही डाऊट असतील काही गोष्टींबद्दल तर श्रीकांतला नक्की विचारा. श्रीकांतला याच्या भरपूर साऱ्या गोष्टी माहीत असतील. काही-काही गोष्टी आपण कधी वापरलेल्याही नाहीयेत. परंतु जर तुम्ही बघितलं तर म्हणजे तेव्हापासून भारतामध्ये किती धनसंपत्ती होती आणि जे फॉरेनर्स जे काही होते म्हणजे मुघली आक्रमणं झाली. आता हे फक्त राजापूरच्या वखारीमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या. त्याची क्वांटिटी किती असेल ते तर माहीत नाही. ही फक्त आपण नावं पाहत आहोत. सो किती वेगळ्या-वेगळ्या प्रकारची धनसंपत्ती होती तेव्हा आणि जी इंग्रजांकडे वगैरे असायची. सो ह्या लुटीमधून किती पैसा मिळाला असेल शिवाजी महाराजांना वगैरे ते देखील आपण समजू शकतो. सो त्याबद्दल मी ही लिस्ट मुद्दामच शेअर केली होती. सो आय होप तुम्ही वाचली असेल. पुढे जाऊया आता आपण. आता या हेनरी रेविंग्टनला शिवाजी महाराजांनी पकडलं आणि पकडून सोडून दिलं नाही, तर या हेनरीला पुढे 8 महिने कैदीमध्ये तो आणि त्याचे साथीदार यांना ठेवण्यात आलं. सुटकेसाठी ह्यांनी भरमसाठ खंडणी मागितली. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं, "जर तुम्हाला जायचं असेल, सुटायचं असेल, तर एवढी-एवढी आम्हाला खंडणी द्या." आता तेवढी खंडणी द्यायला त्यांच्याकडे स्वतःची प्रॉपर्टी आणि कंपनीची राजापूरची जी काही रक्कम होती, ती एकत्र करून देखील तेवढी खंडणी देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. आता वरिष्ठांना त्यांनी सांगितलं इकडे ग्रामॅटिकल मिस्टेक झाली. वरिष्ठांना त्यांनी सांगितलं, सुरतला जे हेडक्वार्टर होतं इंग्रजांचं, तिथं त्यांनी इन्फॉर्म केलं. परंतु हे जे काही झालंय, शिवाजी महाराजांनी हे जे काही केलंय, ते तुमच्याच मूर्खपणाबद्दल म्हणजे तुम्ही जो तोफा देण्याचा जो मूर्खपणा केला होता, त्याचाच परिणाम हा झालेला आहे. म्हणून आम्ही याच्यामध्ये काहीच इंटरफेअर करू शकत नाही. असे त्यांना आन्सर वरिष्ठांकडून मिळाले. सो त्याचाही काही फायदा झाला नाही आणि त्यांच्या मूर्खपणाबद्दल त्यांच्यावरच ठपका ठेवला गेला.
सो इथे शिवाजी महाराजांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी इंग्रज जे होते सुरतेचे त्यांना आम्हाला तुम्ही जो मुरुडचा जंजिरा किल्ला आहे जो सिद्दींकडे होता, मुरुडला त्यालाच त्या जंजिराला त्या एरियाला दंडाराजपुरी म्हणायचे. तर त्या दंडाराजपुरीचा जो जंजिरा आहे तो जिंकण्यासाठी आम्हाला मदत करा, हा इंग्रजांकडे शिवाजी महाराजांनी मदत मागितली. आणि त्या बदल्यात मीठ बंदर देण्याचा एक प्रस्ताव शिवाजी महाराजांनी दिला, की जर तुम्ही आम्हाला मदत केली तर एक बंदर जिथे मिठाचं उत्पादन होतंय, तेव्हा मिठाचाही व्यापार जोरात असायचा, तो त्यालाही महत्व होतं, ते मी तुम्हाला देईल. आता इथे इंग्रजांना भीती काय वाटली, की सिद्दीकडून जर जंजिरा प्रदेश गेला तर सर्व प्रदेश हा मराठ्यांकडे जाईल आणि मग त्याचे पुढे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतील. सो इंग्रजांनी काही अटी सांगितल्या शिवाजी महाराजांना. तर त्या अटी काय होत्या तर ते आपण बघूया. आता इंग्रजांनी ह्या अटी टाकल्यात, ह्या अटी देखील जर तुम्ही वाचल्यात, आपण एक त्यांचे मेन जे पॉइंट आहेत ते बघूया अटींचे. एकतर शिवाजी महाराजांनी जे आमचे कैदी पकडून ठेवले आहेत त्यांना सोडून द्या, त्यांची जी काही संपत्ती तुम्ही जप्त केली आहे ती परत द्या, अशी ही पहिली अट ठेवली. आता दंडाराजपुरीच्या मोहिमेमध्ये इंग्रजांकडे तेव्हा ॲडव्हान्स जहाजं वगैरे होती, ती जहाजं आम्ही वापरू तर त्या जहाजांची किंमत शिवाजी महाराजांनी दिली पाहिजे, ही अट घातली त्यांनी. आणि ती त्यांना विचारली तर प्रत्येकी 10,000 पगोडा हे आता इंग्रजांचं तेव्हाचं चलन होतं, ते एवढी किंमत आम्हाला द्यायला लागेल. नंतर मग इंग्रजांनी आणखी एक अट केली, शिवाजी महाराजांनी आम्हाला एक आणखी मोक्याचं बंदर द्यावं आणि तिथे आम्हाला किल्ला बांधायला परमिशन द्यावी. आणि किल्ला बांधायला जो कामगार आणि माल म्हणजे जो खर्च आहे तो देखील शिवाजी महाराजांनीच द्यावा. परत ते जे बंदर असेल त्याची जी जकात असेल ती जकात देखील, म्हणजे आता ते बंदर आहे शिवाजी महाराजांचं, तिथे किल्ला इंग्रजांसाठी शिवाजी महाराजांनी बांधून द्यावा, त्याच्यासाठी खर्च पण शिवाजी महाराजांनी करावा. त्या बंदरावरची जी जकात महसूल आहे त्याच्यातला पण अर्धा पोर्शन हा इंग्रजांना देण्यात यावा आणि इंग्रजांचा जे तिथून व्यापार चालेल त्याच्यावर काही शिवाजी महाराजांनी कर पण लावू नये, अशी अट घातली. नंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रदेशात इंग्रजांना टांगसाळ स्थापन करून त्यांच्या मुलखात इंग्रजांची अधिकृत चांदीची नाणी वापरण्यास मुभा द्यावी. इंग्रज शिवाजी महाराजांचा प्रदेश तिथे इंग्रजांची मिंट स्थापन होणार आणि तिथे इंग्रजांची नाणी चलनामध्ये येणार, असं म्हणजे इंग्रजांनी जसं आपल्या भारताला टेक ओव्हर केलं ती जी सुरुवात होती ती सगळी चिन्ह इथे आपल्याला ह्या अटींमध्ये दिसत आहेत. नंतर मग इंग्रजांना सोरा मीठ करमुक्त विकत घेण्याची परवानगी, मिठावर जो कर असायचा तो काढून टाका आणि बंदराच्या ठिकाणी कोठार उपलब्ध करून द्यायचा आणि ते शिवाजी महाराजांनी इंग्रजांकडे हे देऊन टाकायचं. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या अटी सांगितल्यामुळे ह्या अटी ऑफकोर्स शिवाजी महाराजांना मान्य नव्हत्या. त्यांनी ह्या सगळ्या मागण्या ज्या होत्या त्या धुडकावून लावल्या इंग्रजांच्या. आणि आता हे केल्यानंतर इंग्रजांनी शिवाजी महाराजांना अशी एक छुपी धमकी दिली, की जर तुम्ही आमच्या कैद्यांना सोडलं नाही तर आम्ही इंग्रज जे होते त्यांना आम्ही जे आहोत ते आम्ही मुघलांना, म्हणजे जे शाहिस्तेखान वगैरे आला होता पुण्याला वगैरे, त्या मुघलांना आम्ही खाली बोलावून घेऊ, दक्षिणेमध्ये म्हणजे खाली कोकणाच्या साईडला बोलावून घेऊ, ही धमकीच जणू काय शिवाजी महाराजांनी इंग्रजांनी दिली. आता शिवाजी महाराजांनी या सगळ्या मागण्या फेटाळल्या, त्यांच्यावर जास्त इंग्रजांना काही एंटरटेन केलं नाही. पुढे हा जो हेनरी रेविंग्टन होता याला अशी कैदेत वगैरे राहायची आणि इकडच्या घाटावरच्या हवामानाची वगैरे सवय नसेल कदाचित, तर हे त्यांच्याच एका पत्रामध्ये आहे की वाईट तांदूळ आणि पाणी न पचल्यामुळे हा रेविंग्टन काही दिवसांनी आजारी पडला. आता हा आजारी पडला आणि मग आता याला ट्रीटमेंटसाठी तो बोलू लागला शिवाजी महाराजांना की मला सुरतला पाठवा. तर मग तुला सुरतला जायचं असेल तर तू नक्की जाऊ शकतो, पण तुला कुणाला तरी ओलीस ठेवायला लागेल. तर मग ह्या रेविंग्टनला सोडण्यासाठी दुसऱ्या 4 इंग्रजांना शिवाजी महाराजांनी स्वतःकडे ओलीस ठेवून घेतलं आणि काही अटी घातल्या रेविंग्टनला, की एवढे एवढे तुला पैसे, जर तुला निघायचं असेल तर एवढे एवढे पैसे द्यावे लागतील वगैरे, आणि उपचारासाठी त्याला मुक्त केलं. आता झालं काय, 21 डिसेंबरला तो रेविंग्टन आजाराने मृत्युमुखी पडला त्याच वर्षी. आणि बाकी जे कैदी होते, एक मिनिट हा,
तर हे जे होते हे रेविंग्टनला जेव्हा 4 इंग्रजांना ओलीस ठेवून शिवाजी महाराजांनी सोडलं, तर त्यावेळेसच हे जे कैदेमध्ये इंग्रज अधिकारी होते त्यांची अ, इंग्रज जे सुरतेला इंग्रजांचं हेड ऑफिस होतं तिथे पत्रव्यवहार चालू होता आणि तिथला काही एक उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. जर तुम्ही इथे बघितलं, तुमची 28 म्हणजे आता हे इंग्रजांचे जे हेड सुरतचे अधिकारी होते त्यांच्याबद्दल आता आपण पाहतोय. तुमची 28 डिसेंबर, 16 जानेवारी आणि 3 मार्चची सुटकेबद्दल उत्सुकता दाखवणारी पत्रे पोहोचली. हे अधिकारी आता जे कैदेमध्ये इंग्रज होते त्यांना हे उत्तर लिहत आहेत. लबाड शिवाजीला पत्रे पाठविल्यास तो उत्तरच देत नाही. आम्हाला वेळ नाही. तुम्ही काढलेली हुंडी ताबडतोब भरली आहे. आपल्याला कैद का प्राप्त झाली हे तुम्ही चांगले जाणता. म्हणजे शिवाजी महाराज त्यांना रिस्पॉन्ड करत नव्हते. आणि आता मग हा अधिकारी इंग्रज जो हेड आहे तो ह्या कैद्यांना सांगत आहे की तुम्हाला कैद का झाली हे तुम्ही चांगले जाणता. कंपनीच्या मालाचे रक्षण केले म्हणून ही कैद प्राप्त झाली नसून पन्हाळ्याच्या वेढ्यात जाऊन इंग्रजांचा बावटा फडकावून गोळे उडवल्याबद्दलचे हे प्रायश्चित्त आहे. शिवाजी नसता आणि दुसरा कोणी असता तरी ज्याला म्हणून असल्या अत्याचारांबद्दल सूड उगवण्याचे सामर्थ्य आहे तो तसाच वागला असता. व्यापाऱ्यांनी दारुगोळ्यासारखा माल विकायचा नसतो किंवा शत्रू सैन्यावर उडवायचा नसतो. परदेशामध्ये येऊन असे उपद्व्याप केल्यास मग त्याचे फळ भोगावे लागते. तुमच्या कैदेचे हेच कारण आहे. रेविंग्टनला स्वतःला शिवाजीची दारुगोळा न विकण्याबद्दलची आज्ञा माहीत होतीच. म्हणजे आता हा जो हेड आहे ब्रिटिश ऑफिसर हा इथे त्या बाकीच्या इंग्रजांना सांगतोय की तुम्हाला जेव्हा माहीत होतं की आपल्याला तटस्थ राहायचं आणि शिवाजी महाराजांनी आधीच आपल्याला सांगितलेलं की आमच्या शत्रूला तुम्ही काही मदत करायची नाही हे माहीत असून देखील तुम्ही ती केली आणि मग त्याचं आता प्रायश्चित्त तुम्हाला कुठेतरी मिळत आहे. सो रेविंग्टन हा आजारी पडून मृत्युमुखी झाला आणि मग त्यानंतर बाकी कैद्यांना रावजी पंडित यांनी राजापूरला आणलं आणि राजापूरला आणून त्यांना मुक्त केलं. मग पुन्हा जे इंग्रज होते त्यांनी राजापूरवरून हळूहळू पुन्हा त्यांचे वखार ठीक करून पुन्हा व्यापार सुरू केला आणि त्यावेळेसच्या इंग्रज जेव्हा ते सगळं अकाउंट काढण्यात आलं की किती लूट झाली आणि काय नुकसान झालं तर तेव्हा हा आकडा देण्यात आला आहे की 24,000 होणांची लूट शिवाजी महाराजांना त्यामध्ये मिळाली. आणि मग इंग्रजांनी परत शिवाजी महाराजांना आमच्या वखारीचं जे काही तुम्ही नुकसान केलं त्याची भरपाई आम्हाला द्या. परंतु ही जी रिक्वेस्ट होती ती पूर्णपणे शिवाजी महाराजांनी फेटाळून लावलेली आपल्याला दिसते. सो शिवाजी महाराजांना जे बोलतात की म्हणजे दूरदृष्टी होते आणि इंग्रज जेव्हा इनिशियल स्टेजमध्ये होते आणि त्यावेळेस इंग्रजांना ओळखून त्यांच्यावर वचक कसा बसवला पाहिजे किंवा हे लोक पुढे जाऊन धोका ठरू शकतात हे शिवाजी महाराजांनी तेव्हाच जाणलेलं आणि त्यांच्यावर बरोबर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर बरोबर वचक बसवलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो. सो अशा या राजापूर प्रकरणानंतर शिवाजी महाराजांनी शेठवली, सौंदळ, हरचेरी, नेवरे, नाधवडे, कोतवडे, केळवली, कशेळी, पावस, धामणसे, बेलवडे आणि खारेपाटण हे राजापूरच्या आसपासचे प्रांत आहेत. हे सगळे शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले आणि गोव्यापर्यंत शिवाजी महाराजांनी आपला वचक बसवला त्यावेळेस. आता इथे शिवाजी महाराजांच्या फायद्याची एक गोष्ट काय झाली होती की आदिलशाहीकडून एवढी आक्रमणं वगैरे झाल्यामुळे आदिलशाहीकडून लगेच त्या भागामध्ये संरक्षण मिळण्याची तिथल्या लोकल सरदारांना अशी शक्यता नव्हती आणि त्यामुळे झालं काय त्या पूर्ण कोकणातल्या पट्ट्यामधले जे काही जहागीरदार होते त्यांनी सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं आक्रमण आपल्यावर होऊ नये म्हणून स्वतःहून जाऊन शिवाजी महाराजांना खंडणी देऊन स्वतःचं संरक्षण करून घेतल्याचं आपण पाहू शकतो. आता ही गोष्ट आदिलशाहीला एक मिनिट हा ही गोष्ट आदिलशहाला समजली आणि मग आदिलशाह ऑफकोर्स चौताळला की बाबा ह्याने मला आधीच एवढा त्रास दिलेला आहे आणि एवढा त्रास दिल्यानंतर देखील हा आता कोकण देखील माझं जिंकून घेत आहे कारण हे सगळं आदिलशहाकडे होतं. सो आता सांगायचं कुणाला तर आता तिथे पाहायला गेलं तर रुस्तमे जमान हा जो होता हा कोकणचा सुभेदार होता आणि पूर्ण कोकण पट्टा त्याच्या अधिकारात येत होता. परंतु त्याची कामगिरी याच्यावर भरपूर जणांना शंका होती. का तर रुस्तमे जमानचं जसं आपण मागच्या भागातही पाहिलंय त्याचे जे वडील होते रणदौल्ला खान आणि शहाजी राजे ह्यांच्यामध्ये सलोखा होता आणि त्यामुळे भरपूर जणांना अशी शंका होती की रुस्तमे जमान हा आतून शिवाजी महाराजांना मिळालेला आहे आणि तसं 2-3 ठिकाणी
जी कोल्हापूरची वगैरे लढाई झाली होती त्यामध्ये देखील भरपूर डाऊट येण्यासारख्या गोष्टी झाल्या होत्या. सो त्यामुळे आदिलशहाला रुस्तम-ए-जमानला ह्या कारवाईवर पाठवायचं नव्हतं. आणखी एक गोष्ट म्हणजे रुस्तम-ए-जमानच्या ह्या ज्या 2-3 ज्या मागच्या लढाया झाल्या होत्या त्याच्यामध्ये त्याला सपशेल माघार घ्यायला लागली होती. म्हणून रुस्तम-ए-जमानला न पाठवता तिथलेच प्रबळ जे आपले सरदार आहेत त्या सरदारांना शिवाजी महाराजांनी आदिलशहाने तिथल्याच आपल्या प्रबळ सरदारांना शिवाजी महाराजांवर आक्रमण करायला सांगितले. आता तिथले प्रबळ सरदार म्हणजे कोण तर सूर्यराव, जो शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे होता. त्याला आदिलशाहीचा आदेश आला की बाबा तू शिवाजी महाराजांच्या सैन्यावर आक्रमण कर. आता सुर्व्यांना ही कामगिरी मिळण्याचं कारण म्हणजे त्यांना तिथल्या कोकणातल्या डोंगराळ प्रदेशाची चांगली माहिती होती. आता त्याला आदेश मिळाल्यानंतर त्याच्याकडे 2 ऑप्शन होते की आपण कुणाची बाजू घ्यायला पाहिजे. त्याने त्यावेळेस शिवाजी महाराजांचा विश्वासघात करायचं ठरवलं. शिवाजी महाराज आता मागे जे आपण पाहिलं की संगमेश्वरला शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे आणि पिलाजी नीलकंठ यांच्यासोबत एक तुकडी तिथे ठेवली होती आणि सुर्व्यांना खास सांगितलेलं की माझी ही जी तुकडी आहे त्यांची काळजी घ्या आणि तिथे देखरेख करायला मदत करा आणि मनामध्ये काही वैर ठेवू नका. आता इथे झालं काय, सुर्व्यांनी पुन्हा शिवाजी महाराजांचा विश्वासघात केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यांनी पुन्हा इथे विश्वासघात केला. तो कसा आणि काय वगैरे ते आपण आता पुन्हा जॉईन करून पुढच्या सेशनमध्ये बघूया. 5-6 मिनिटांमध्ये सेशन बंद होईल. सो आपण इथे हे सेशन क्लोज करूया आणि पुन्हा लगेच 5 मिनिटात सगळ्यांनी जॉईन करा. मग आपण पुढे कंटिन्यू करूया.